केंद्र सरकारने अंत्योदय अन्न योजनेची घोषणा 25 डिसेंबर 2000 मध्ये केली होती। त्यानुसार महाराष्ट्र सरकारने 17 जुलै 2013 रोजी अंत्योदय अन्न योजना लाभार्थी निवड आणि अंमलबजावणीबाबत आदेश काढला आहे। या आदेशानुसार नेर तालुक्यातील सर्वच दिव्यांगांना सरसकट अंत्योदय योजनेचा लाभ देण्यात यावा। तसेच दिव्यांगांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 1000 रुपयांच्या मानधनात वाढ करून महागाईचा विचार करून ती रक्कम 3000 रुपये करण्यात यावी असे निवेदन नेर तहसीलचे नायब तहसीलदार पी ताकसांडे यांना देण्यात आले। निवेदन देतेवेळी प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप कोल्हे, तालुका उपाध्यक्ष विजय डोंगरे, दिव्यांग एकता संघटनेचे अध्यक्ष गणेश ठाकरे, उपाध्यक्ष गिरीश दोनाटकर, सुफियान खान यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते। संघटना यांच्या वतीने तहसीलदार नेर यांना एक निवेदन देण्यात आलेले आहे। त्यांनी आपल्या निवेदनामध्ये दिव्यांगांना अंत्योदय योजनेचा संपूर्ण लाभ देण्यात यावा। त्यासोबत जे मानधन आहे निराधार योजनेमध्ये त्यांना आपण देतो जे 1000 रुपये आहे, ते किमान त्यांचं जे मानधन आहे त्यांच्या ज्या गरजा आहे त्यांना आवश्यक जीवनावश्यक गरजा त्यांच्या पूर्ण करण्यासाठी किमान त्यांना 3000 रुपये प्रति महिना हे मानधन मिळावं यासाठी त्यांनी आपल्याला एक त्या संघटनेमार्फत एक निवेदन या ठिकाणी दिलं आहे। त्यांचं निवेदन या ठिकाणी मी घेतलेलं आहे आणि त्या अनुषंगाने मी हे जे निवेदन आहे त्यांच्या ज्या मागण्या आहे मी शासन स्तरावर त्याचा अपंग दिव्यांग प्राण संघटना व दिव्यांग एकता संघटनामार्फत मान्य तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले। यामध्ये अंत्योदय योजना व सरसकट 3000 रुपये मानधन देण्याबाबत निवेदन देण्यात आले। यावेळी सर्व अपंग बांधव उपस्थित होते आणि तहसीलदार साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही तुमचा पाठपुरावा करू। नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर।